श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत निसर्गोपचार शाश्वत जीवनशैली याविषयी डॉक्टर सुरभी कोहोजकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. नमस्कार श्रोतेहो. आजच्या या धावपळीच्या जीवनात आपण सगळेच कुठेतरी थकलो आहे. शरीर थकतंय, मन थकतंय आणि हळूहळू आपली ऊर्जा कमी होत चालली आहे. आपण औषधं घेतो, रिपोर्ट्स करतो, पण एक प्रश्न मात्र तसाच राहतो. आपण खरंच बरे होतोय का की फक्त सिम्पटम्स मॅनेज करत आहोत? इथेच निसर्गोपचार आपल्याला एक वेगळा दृष्टिकोन देतो. निसर्गोपचार म्हणजे फक्त उपचार पद्धती नाही, तर ती एक जीवनशैली आहे जिथे आपण निसर्गाच्या नियमांनुसार जगायला शिकतो. यामागचं सगळ्यात महत्त्वाचं तत्त्व म्हणजे आपल्या शरीरात स्वतःला बरे करण्याची क्षमता आधीपासूनच असते. पण मग आजार का बरं होतात? जेव्हा आपण निसर्गाच्या विरुद्ध जगायला लागतो, अयोग्य आहार, अपुरी झोप, ताणतणाव, कमी हालचाल, तेव्हा शरीरात हळूहळू असंतुलन तयार होतं आणि हे असंतुलनच पुढे जाऊन आजारांच्या रूपात दिसायला लागतं. निसर्गोपचार काय करतो? तर तो या सिम्पटम्सवर थेट काम करत नाही, तर तो ह्या कारण शोधतो आणि शरीराला पुन्हा संतुलित करतो. उदाहरणार्थ, जर एखाद्याला सतत ॲसिडिटी होत असेल तर फक्त औषध देऊन ती कमी करणं हा उपाय नाही, तर ती का होतेय? आहार चुकीचा आहे का? ताण जास्त आहे का? झोप व्यवस्थित नाही का? हे सगळं समजून घेतलं जातं. निसर्गोपचारात पंचमहाभूतांवर म्हणजेच पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश यांच्या संतुलनावर काम केलं जातं. आपण जे खातो, पितो, श्वास घेतो आणि जसं जगतो त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. म्हणूनच निसर्गोपचार आपल्याला परत एकदा सोप्या, नैसर्गिक आणि शाश्वत जीवनशैलीकडे घेऊन जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा उपचार फक्त आजार बरा करण्यासाठी नाही, तर आजारी पडूच नये ह्यासाठी आहे. पण इथे एक गोष्ट आपण लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. निसर्गोपचार हा क्विक फिक्स देणारा मार्ग नाही, तर तो आपल्याला आपल्या शरीराशी पुन्हा नातं जोडायला शिकवतो. जेव्हा आपण संयमाने आणि सातत्याने निसर्गाच्या नियमांनुसार जगायला सुरुवात करतो, तेव्हा शरीर हळूहळू स्वतःला सुधारायला लागतं. ही प्रक्रिया थोडी वेळ घेऊ शकते, पण तिचा परिणाम खोलवर आणि टिकाऊ असतो. म्हणूनच निसर्गोपचारात उपचारापेक्षा प्रक्रिया अधिक महत्त्वाची मानली जाते आणि ही प्रक्रिया आपल्याला फक्त बरेच नाही, तर अधिक सजग आणि समजूतदार बनवते. म्हणून स्वतःकडे लक्ष द्या, आपल्या शरीराचं ऐका आणि निसर्गाशी पुन्हा एकदा जोडली जा. पुढच्या भागात आपण निसर्गोपचाराची मूलभूत तत्त्व आणि ती आपल्या दैनंदिन जीवनात कशी सहजपणे आणता येतील हे समजून घेऊया. श्रोतेहो, आत्ताच आपण निसर्गोपचार शाश्वत जीवनशैली याविषयी डॉक्टर सुरभी कोहोजकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजकुमार भारती.